या स्पर्धेकरिता आपण पाहू शकाल जे महत्त्वाचं योगदान ज्या दानशूर व्यक्तिमत्वाने दिले। प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे चषक आहे जे सौजन्य केले कैलासवासी देवू धर्माजी वरडा यांच्या स्मरणार्थ श्री सुरेश देवूजी वरडा पोटे काका यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं चषक जे आहे जे सौजन्य केले श्री जयेश मनोहरजी कासार श्री रमेश देवूजी वरडा यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाले। द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक चषक आहे जे सौजन्य केले श्री रुपेश यशवंतजी बागी 5117 भाताने यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। 10 वाजून 10 मिनिटांनी पहिला चेंडू हा मार्गस्थ झालाय। लक्षात असू द्या 10 मिनिटांमध्येच तुम्हाला तुमचे 2 षटक हाताळायचे आहेत, म्हणजे अगदी 10 वाजून 20 मिनिटांनी तुमची 2 षटकं ही हाताळली गेली पाहिजेत, अन्यथा शेवटच्या अंतिम षटकामध्ये तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आणावं लागेल। थँक्यू सो मच राजेश पुजारी, बेस्ट ऑफ लक टीम पालिवली याचं मात्र सदिच्छा आलेत ऑनगोईंग युट्यूबच्या माध्यमातून। रुपेशजी भुजड हे सुद्धा जॉईन झालेत, खास करून दही बालेवर्ण ते सुद्धा या मॅचला ऑनगोईंग पाहत आहेत। भालचंद्रजी जाधव हे सुद्धा जॉईंट आहेत, उषाजी धोदड यांना सुद्धा आपण पाहत आहे, नितीनजी हिलप यांना सुद्धा आपण पाहू शकाल। तमाम प्रेक्षक रसिक प्रोप्ले लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून अगदी जॉईन झाले, त्या सर्वांचं स्वागत असेल। पहिला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक शॉट फाईन लेगला, यस इट इज गणेश धावडे पहिल्या चेंडूवर धावून आला, महत्वाची विकेट आहे। खराब सुरुवात, डकवर बाद होईल शिवनाथ गोंड याच्या पारितांत विकेटचं पतन, फलंदाज बाद। खराब झाले अगदी आपण पाहताय शिवनाथच्या माध्यमातून, कारण की ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आपण पाहताय एक चांगला गुड लेंथवर चेंडू होता आणि जिथून स्लाइड झाला चेंडू आणि सरळ चेंडू निघून गेला। शॉट फाईन लेग रीजन मध्ये एक चांगला झेल झाला परिवर्तित। संदीप घोडविंदे आपण पाहू शकाल जॉईन झाले ऑनगोईंग युट्यूबच्या माध्यमातून। बेस्ट ऑफ लक पालिवली संघाकरिता आहे त्यांच्या सुद्धा माध्यमातून अधिसूचित केली जात आहे। एक चांगल्या पद्धतीची सुरुवात ही प्रत्येक संघाला हवी असते आणि या सुरुवातीमध्येच आपण पाहू शकाल हा धक्का क्रमांक पहिला फर्स्ट बॉलवरच आपण पाहत आहे। आता नव्याने फलंदाज मिस्टर विशाल गोंड या फलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल। जरीमरी स्पोर्ट्स पालवलीच्या मैदानावर अगदी आपण पाहिला 5व्या चॅम्पियन ट्रॉफी अगदी उचलण्याचा मान मिळवला चिडोबा स्पोर्ट्स जांभूलपडा संघाने। या संघाची ही ताकद आहे, अगदी पहिलवान संघामध्ये अगदी पाहायला मिळणार नाही, परंतु सडपातल बांधाचे जे खेळाडू आहेत ना ते जिद्द आणि चिकाटीने ठासून भरलेत आणि जिथून आतापर्यंत आपण पाहत आहे की योग्य त्या पद्धतीची आपण पाहू शकाल ही सुरुवात आहे। जरीमरी स्पोर्ट्स पालवली भैया संघाची विकेट मिळाली पहिल्या चेंडूवर आणि जिथून योग्य त्या पद्धतीने अगदी ही सर्जी होत असताना फर्स्ट विकेट डाऊन हिअर। नव्याने बॅटर मिस्टर विशाल गोंड याला अगदी आपण पाहत आहे। चला प्लीज थोडीशी घाई करा। गोलंदाजी मार्गवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा गणेश। उदयाला मात्र थोडंसं पाणी हवं होतं म्हणूनच मॅच थोडीशी थांबली होती। आपण कंटिन्युअसली मात्र ही मॅच पुन्हा एकदा ऑन करतोय। एक सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा पार पडत असताना आज या स्पर्धेचा अगदी आपण पाहत आहे 5वा दिवस। पालघर जिल्ह्यातील नॅशनल हायवे क्रमांक 48च्या लगत मात्र एक सुंदर असं गाव निसर्गरम्य वातावरणामध्ये हे मैदान आपण पाहत आहे। बॅकफुटला सन्मानपूर्वक खेळलाय, गाईड करत असताना या चेंडूला आपण पाहत आहे हलकसा पंबल आणि हे या संघाची ताकद आहे। जिथे आपण थोडीशी मिस्टेक कराल, मिस्टेकचा परिणाम गफलतीचा परिणाम एकेरीला दुहेरी धाबेमध्ये परिवर्तित केले। ही आहे या संघाची जिद्द आणि चिकाटी। का यशस्वी झालेत का आतापर्यंत सक्सेसफुल झालेत याचं प्रामुख्य दिलंय। प्रत्येक धावेला खूप महत्व आहे, प्रत्येक धावेकरिता हा संघर्ष अगदी पाहू शकाल। प्रत्येक संघाची एक जडणघडण असते आणि या जडणघडणीमध्ये अगदी खूप काही व्यतीत होतं। चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन, जास्तीत जास्त आउटसाइड ऑफ हा चेंडू आहे। एक अतिरिक्त धावी स्कोर कार्ड वर मिळेल। एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले। 3 रन्स ऑन अ गार्ड, 3 या अंकांवर या संघाच्या नावे एकाच षटकामध्ये 46 धावा ठोकण्याचा मान आहे। यंदाच्या पर्वामध्ये आपण पाहू शकाल चिडोबा स्पोर्ट्स जांभूलपडा हा संघ काय अप्रतिम खेळ आकारला गेला। आई गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाड्याच्या मैदानावर अप्रतिम विराज वरडा मॅन ऑफ द सिरीज
बायसायकलचा हकदार पाहायला मिळाला आणि अप्रामुख्य होतं या खेळाडूचं जेव्हा बायसायकल मिळाली मात्र ती भातानापासून चेडोबा स्पोर्ट जांभूलपाडापर्यंत मात्र पायी चालत नेली हे सुद्धा आपण पाहिलंय. ही आहे या संघाची खासियत. पण खेळाला खूप महत्व दिले खेळाला खूप प्राधान्य दिले. इथून आपण पाहू शकाल डॉट बॉलची सांगता 3 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. 3 चेंडूंचा खेळ एकत्रितपणे इथून कंप्लीट झालाय आणि धावफलक 3 या अंकांवर अगदी पाळताय. विशालाला सुद्धा एक चांगली सुरुवात हवी असेल त्याच्याकडे सुद्धा अष्टपैलू कामगिरी करण्याचा मानस आहे. डाऊन द लेग ही लेंथ अगदी आपण पाहता. व्हाईटचा इशारा एक अतिरिक्त धावे पुन्हा एकदा जॉईंट होईल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 4 रन्स ऑन अ कार्ड 4 या अंकांवर ही धाव संख्या. तर कैलासवासी पप्पू फलते चषकामध्ये सुद्धा काय महत्वाचा खेळ आकारला गेला होता मिस्टर राजेश कडनं. अप्रतिम त्याच्या नावावर सुद्धा बायसायकल यंदाच्या पर्वामध्ये अगदी आपण पाहू शकाल 3 अगदी यावेळेस आपण पाहू शकाल मॅन ऑफ द सिरीज बायसायकल ठरले गेले यंदाच्या पर्वामध्ये. पहिला मान मिळवला जितेन सालकर. कालच्या दिवसामध्ये जयदुर्गा धामणे हा संघ खेळताना पाहायला मिळाला आणि अगदी आपण पाहताय दुसरा मान मिळवला अगदी विराज वरडा याने चेडोबा स्पोर्ट जांभूलपाडा संघाकरिता. तदनंतर तिसरा मान मिळवला राजेश याने. थँक्यू सो मच गणेशजी गांगुर्डे साहेब यांच्या माध्यमातून आमच्या समालोचन करिता 100 रुपयांचं कॅश प्राइज ऑन साईडला. फटका हवेमध्ये गेलाय चेंडू हवाई सफरवर. विदाउट तिकीट यात्रा सकाळच्या सत्रामध्ये हा सफलतेचा प्रवास. 6 षटकार. धावफलक 10 रन्स ऑन अ कार्ड 10 या अंकांवर ही धाव संख्या. सॉफ्टहँड खेळलाय अगदी आपण पाहताय कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. धाव वेगाने पळून काढले. काही चपळाई आहे या खेळाडूची. आतापर्यंत इम्प्रेस या खेळाडूने याकरिता केले कारण की योग्य त्या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट ही प्रामुख्याने चोख आहे. जवळजवळ आपण पाहू शकाल प्रति किलोमीटर 20 ते 21 अगदी त्या पद्धतीची आपण पाहू शकाल ही रनिंग बिटवीन द विकेट अगदी आपल्याला पाहायला मिळते. जिथे थोडासा संधी मिळेल आणि त्या संधीचं सोनं करताना अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर येईल आणि सिंगलच्या मदतीने 11 या अंकांवर ही धाव संख्या. किंवा 11 कर्जून संघ अगदी उपस्थित झाला त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम. महेंद्र गरेल अगदी आज खेळताना पाहायला मिळेल. त्यांचा संघ आई जीवदानी वैतरणा दहिसर या संघाशी. दोन्ही संघांनी लवकरात लवकर उपस्थित राहायचंय. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर. तदनंतर श्री गणेश वसुरी संघ अगदी आपण पाहाल आई गावदेवी अमराई ब या संघाशी धोनात करताना. तदनंतर संघर्ष स्पोर्ट्स भिनार आणि रायझिंग स्टार भुईशेत आणि तिरंगा तिल्लेर आणि वाघोबा स्पोर्ट हुसगाव असं आजच्या दिवसातील शेड्यूल पॅनल आपल्याला पाहायला मिळेल. उदय जाधव या सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी मार्गवर इथून सुसज्जित झालाय. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला होते सुरुवात. या दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू उदय अगदी आपण पाहताय ज्याच्या नावावर 5 विकेट हॉल आहेत यंदाच्या पर्वामध्ये आणि एकही धाव खर्च न करता ती मिडन ओव्हर हाताळली होती. आतापर्यंत सर्वोत्तम स्पेल हे उदय जाधवच्या नावावर आहे. तोच उदय अगदी आपण पाहताय मैदानाच्या दिशेने एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल आणि सिंगलच्या मदतीने 12 रन्स ऑन अ कार्ड 12 या अंकांवर ही धाव संख्या अगदी पाहायला मिळते. 1.1 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक अगदी बोर्डवर आहे. 12 या अंकांवर 12 रन्स ऑन अ कार्ड 12 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या जात आहेत. बारा धावा या स्कोर कार्डवर आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मिस्टर उदय इथून सुसज्जित होईल. प्रथमतः आज स्ट्राईक एंडला जाताना मिस्टर विराज वरठा याला अगदी आपण पाहताय एक कॅलिबर आणि अष्टपैलू कामगिरी नेहमी सातत्याने या खेळाडूने दाखवले. सॉफ्ट हँड खेळलाय आणि ही खूप चांगली मानसिकता आहे. बघा प्रत्येक फलंदाजाला एक चांगल्या नवीन सुरुवातीची गरज आहे. कारण की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्यांनी 100 शतकं झळकावली द ग्रेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना सुद्धा 33 वेळा डकवर बाद व्हावं लागलंय. म्हणून ही आहे सरशी. एक सॉफ्ट हँड खेळला पुश करो अँड खुश रहो जनरल पुश ज्याला आपण म्हणतोय तिथे एक सिंगल धाव घेतली नॉन स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचला आणि 13 या अंकांवर हे धाव फलक अगदी आपण पाहताय. शहरापासून दूर खेळण्याचा हा माणस अगदी आपण पाहू शकाल. लाईन बिलॉंग टू दी अंपायर पाहिलं न्याहाळलं आणि तदनंतर हा निर्णय
आपल्यापर्यंत पोहोचवला गेला. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर मिळेल आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने 14 अंकांवर हे धाव फलक. कालचा दिवस इतिहासामध्ये गणित झाला. काय जबरदस्त रनचेस, 246 धावा, 9 चेंडू राखून मात्र परिपूर्ण चेस केल्या. अप्रतिम टायमिंग, अपफुलातून बॅकलिप होती. शॉट ऑफ द मॉर्निंग, एक्स्ट्रा कव्हरला चिरून भेदून सरळ चेंडू निघून गेलाय. फटक्यामध्ये आहे वजन, धावा सुद्धा मिळतील अर्धा डझन, 6. अगदी पाटील उसगाव वर्ण विशेष करून शुभेच्छा आल्यात. गणेश धावडे, बेस्ट ऑफ लक मित्रा, असं मात्र कमेंट त्याच्या माध्यमातून आपण पाहताय. यावेळेस आकुटप्याची लेंथ आहे. हा कमबॅक आहे उदयाचा. एक तुम्हारी तो एक हमारी, मैदान के अंदर कड़ा संघर्ष जारी. खिलाडू बाद होईल. तर 20 अंकांवर हे धावफलक 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाबींच्या दिशेने अग्रेसर तर आहे, परंतु ती विकेट मिळाली. खूप छान सुरुवात करून दिली होती विशाल गोंड याने, कारण की 2 महत्वाचे षटकार 8 चेंडूंमध्ये वैयक्तिक 16 धाव्यांवर तो बाद झाला. 200च्या स्ट्राईक रेटने योग्य त्या पद्धतीचा आपण पाहताय. यावेळेस फलंदाजी होत असताना परंतु उदय याने कमबॅक करून दिला मैदानाच्या दिशेने. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा हा माणूस अगदी आपण पाहता. आर्यन वर्डा दोन्ही बंधूंची जोडी मैदानाच्या दिशेने पाहायला मिळते. इथून बीट होत असताना डॉट बॉल येईल शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या षटकातील. 20 अंकांवर हे धावफलक आहे. 20 रन्स ऑन अ कार्ड. ऑन साइडला खूप चांगला मॅचचा स्ट्रोक आहे. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक स्थित. आता दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न होत आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाजाला बाद व्हावं लागेल. थोडे सेकंड मात्र फसले होते आणि जिथून आपण पाहताय दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आर्यन याला बाद व्हावं लागतंय, कारण की स्ट्राईक ठेवायची होती विराजाला. विकेटचं होईल ते पतन. धावचीत चरोबाने खेळाडू बाद. 21 अंकांवर धाव फलक. प्रथमतः फलंदाजी करत असताना चिडोबा स्पोर्ट्स जांभूलपडा संघ. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 2 षटकांचं खेळ अगदी इथे झालाय समाप्त. 21 अंकांवर हे धावफलक अगदी पाहायला मिळतंय. राजेश ज्या खेळाडूच्या नावावर अगदी मी नुकताच उल्लेख केला की मॅन ऑफ द सिरीज बायसायकल कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषकामध्ये संदीपजी घोषे, सूरज कोठावले, रक्षक पाटील, अनिकेत कामानकर यांची ती सुंदर अशी स्पर्धा, एक बहारदार होती. बक्षिसांची खैरात अगदी त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. जरीमरी स्पोर्ट्स पालिवली बैया संघाकरिता आणि तेच राजेश बसवन इथून गोलंदाजी मार्कवर सुसज्जित झालाय. 1984 असा त्यांचा जर्सी क्रमांक. और विकेटने सुरुवात होईल. पहिला चेंडू स्वीट हिट मध्ये अगदी कन्वर्ट झालाय आणि एक एंड आपण पाहताय दुष्काळामध्ये 13वा महिना. इट्स अ फ्री हिट. नोचा इशारा. भुटका चंदन घिस मेरे नंदन. 6+1 7 अतिरिक्त धावा स्कोर कार्डवर जॉईन होतील. क्रिकेटमध्ये आलेला प्रत्येक एक नवीन दिवस नवीन चॅलेंज आहे. अगदी या भूतकाळामध्ये आपण काय केले हे महत्वाचं नाहीये, प्रेझेंट मध्ये आपण कसे वावरता हे खूप इम्पॉर्टंट आहे. काल परिपूर्ण 35 चेंडूमध्ये 82 धावा. श्रेयस अय्यर क्लासिकल फलंदाजी.
लागोपाठ 4 चेंडूमध्ये 4 षटकार स्टॉइनिसच्या बॅटमधनं, परंतु सर्वांवर पाणी फिरवलं अभिषेक शर्मा. ऑन साइडला इझिली पिक आणि सरळ चेंडूला फेकून दिले फाईन लेग, सीमारेषा पार. मिळतील धावा 6 आणि पुन्हा एकदा इट्स अ बीमर बॉल. दुसरा बीमर म्हणजेच गोलंदाजाला सुद्धा इथे बॅन व्हावं लागेल. आता इथून ऑलरेडी धावसंख्या ही वाढते आणि त्यामध्ये गोलंदाज सुद्धा बॅन होईल. म्हणजेच पुन्हा एकदा या 7 अतिरिक्त धावा. हे काय घटित झालं या सुरुवातीच्या सत्रामध्ये. म्हणून मी म्हटलं की आलेला प्रत्येक एक नवीन दिवस एक नवीन चॅलेंज आहे. ज्या खेळाडूला मागीलच अगदी आठवड्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज बायसायकल मिळाली होती, त्याच खेळाडूची मात्र ही थोडीशी कुठेतरी फेरा चुकलाय आणि 14 धावा एकही चेंडू हाताळत न असताना इथून खर्च केल्यात. खराब गोलंदाजाचं कृतकर्म. 35 या अंकावर धावफलक. आता गोलंदाज बदलावा लागेल. जार हे मात्र अवेलेबल झालेत. जल ही जीवन आहे. पाण्याची भूमिका खूप महत्वाची. इथून आतापर्यंत धावफलक आहे 36 रन्स ऑन कार्ड. हो, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा हा मानस अगदी आपण पाहताय. इथून बीट होत असताना डॉट बॉलची सांगता. स्कोर कार्ड आतापर्यंत 36 या अंकांवर 36 रन्स ऑन कार्ड. 36 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या जात आहेत. 2 चेंडूंचा खेळ इथे अगदी झालाय समाप्त. धावफलक आतापर्यंत 36 या अंकांवर. यावेळेस स्कोर ऑफ द विकेट चांगला स्ट्रोक आहे. एकच धावेवर येथे समाधान व्यक्त करावं लागेल कारण की स्ट्राईक ठेवायची आहे. हे मात्र विराजाला 2 महत्वाचे फटके अगदी पाहायला मिळाले आणि सातत्य आहे या खेळाडूकडे. नेहमी चल बिचल करताना तो मैदानाच्या दिशेने तुम्हाला पाहायला मिळेल. जाग्यावरून खेळणार नाही, म्हणूनच आतापर्यंत सक्सेसफुल आहे. एक चांगल्या खेळाडूची हीच निशाणी असते की हा संधी आपण निर्माण करा आणि ती संधी निर्माण केली जाते योग्य त्या पद्धतीने. आपण पाहता ही फलंदाजी होते. पुन्हा एकदा स्विच हिटच्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु पॉइंट रिझन मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक स्थित नाही. या दुसऱ्या धावेकरिता हा प्रयत्न होईल आणि हा न करता करता या 2 धावा परिपूर्ण होत आहेत आणि दुहेरीच्या मदतीने दुहेरीच्या साह्याने स्कोर कार्ड मूव्ज ऑन. धावफलक अगदी बोर्डवर आहे 39 रन्स ऑन कार्ड. 39 या अंकांवर ही धाव संख्या. आज सकाळच्या सदरातून अगदी आपण पाहताय परिपूर्ण या मॅच करिता लक्ष केंद्रित आहे कारण की दोन्ही भिवंडी ग्रामीण परिसरातील एक दिग्गज संघ एकमेकांसमवेत आहेत. स्कूप केलं या चेंडूला. हा आहे एक तंत्रशुद्ध फटका. याला म्हणतात चाणक्य बुद्धिमत्तेचं क्रिकेट. शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठचा वापर. जसा ब्रेड वरून मक्खन फिरवावा या चेंडूला मात्र डेलिकेट टच दिला गेला. चेंडू लॉंग स्टॉप रिझन सीमारेषा पार आणि डीजे अनिकेत यांचं स्वागत केलं जातं या चौकाराने. 4 धावा 4. आने वाला पिक्चर बाकी. पिक्चर पॅक परफॉर्मन्स विराज वरडाच्या माध्यमातून डाऊन द लेग आहे. पंच बोलतायत महेंद्र गरेल. वाईटचा इशारा. पहा सामना कसा परिपूर्ण फिरलाय. तिसरं षटक हाताळण्याकरिता जिथे अगदी राजेश बसवंत आले. पहिले दोन्ही चेंडू बीमर हाताळले आणि दोन्ही बीमर चेंडूवर मोठे फटके. 6 धावा आणि एका चेंडू गणिक अगदी 14 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर या षटकामध्ये कल्पेशाने चांगला कमबॅक करून दिला, परंतु समोरचा बॅटर सुद्धा तेवढाच चाणाक्ष आहे. यावेळेस बॅकवर्ड जाऊन ग्लान्स केलाय. गली रिझन मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. आता धावा येतील. दुसरी धाव परिपूर्ण. अप्रतिम. भाग मिल्खा भाग या कॉपी बुक स्टाईलने या धावा कंप्लीट झाल्यात आणि एकंदरीत 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक तब्बली जाऊन पोहोचले 46 या अंकांवर.
का डॉमिनेशन दाखवलं यंदाच्या पर्वामध्ये चेडोबा स्फोट जांभूलपडा या संघाने हे परिपूर्ण पुन्हा एकदा दाखवून दिले. अप्रतिम फलंदाजीचं कृत्य करून जिथे सुरुवातीमध्ये असं वाटलं की धाबा रोखल्या जातील, परंतु हाच आहे क्रिकेटचा खेळ. आणि ज्याला आपण नेहमीच म्हणतो ना की सुख आणि दुःखामध्ये आपण पाहतो, पल में तोला पल में माशा कभी राजा तो कभी रंग. घेऊया एक सुंदर असा डीजे ब्रेक आणि त्यानंतर टॉसच्या दिशेने चला किमे 11 कर्जून आणि आई जीवदानी वैतरणा दहीसर चला टॉस करिता हजर राहा. एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. दस दिशा पंचतत्वेही तव नमन करीती जणू जन्मले महादेव शिवराय चक्रवर्ती. जाणता राजा शिवाजी माझा. अगदी आपण पाहताय 19 फेब्रुवारी 1630 तो दिवस आणि शिवनेरीवर शिवबा जन्मला. जिजाऊच्या पोटी अगदी आपण पाहताय सह्याद्रीचा वाघ जन्माला आला आणि जिथून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून संबोधित केले गेले. आज त्यांची जडणघडण सुद्धा ही खूप महत्वाची ठरली गेले. शिवसंस्कार ज्याला आपण म्हणतो ना, ते मात्र जिजाऊ मातेच्या माध्यमातून प्रथमतः मिळाले. आई तुळजा भवानीचे आशीर्वाद हे नेहमीच त्यांच्यावर पाहताना मिळाले. आणि अगदी वयाच्या 14व्या वर्षी तोरणमाळ हा किल्ला जिंकून या स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं आणि जिथून मागे वळून पाहिलं नाही. आज आयुष्यामध्ये निराश आणि हतबल होणाऱ्या माणसांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. जर मात्र आपण निराश हतबल असाल तर मात्र एकदा शिवचरित्र आपण वाचा. आपल्या आयुष्याला कलाटणी मिळाला शिवाय राहणार नाहीये हे आपण प्रामुख्याने पाहिलंय. पण आयुष्यात कर्तृत्वाला योग्य त्या नियोजनाची आणि योग्यच्या सरावाची साथ असेल ना तर अशक्य गोष्टीही शक्य होत आहेत. या प्रामुख्याने आपण पाहिल्यात. आता इथून दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झाल्यात. गणेश धावडे आणि त्यानंतर राजेश बसवन अशी सलामीवीर जोडी आहे. तर रोशन जनाठे याला अगदी आपण पाहताय इथून पहिलं स्पेल हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर. काल त्याचाच बंधू आपण पाहिला या ठिकाणी खेळत असताना अप्रतिम गोलंदाजी त्याने सुद्धा करून दाखवली. प्रशांत जनाठे आणि त्याचाच अगदी आपण पाहताय मोठा बंधू या ठिकाणी मिस्टर रोशन जनाठे याला अगदी आपण पाहू शकाल. डिंग या नावाने प्रचलित आहे टेनिस क्रिकेटमध्ये. आणि मिनी लसित मलिंगा वसी आदिवासी क्रीडा असोसिएशनचा तोच अगदी आपण पाहताय. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण या किंवा 11 कर्जून आणि जीवदानी वैतरणा दहीसर. टॉस या ठिकाणी केला जाईल. नाणेफेकीचा कॉल त्या दिशेने अगदी होईल. चला जास्त वेळ घेऊ नका. व्हेरी वेलकम नितीन किरकिरा या ठिकाणी उपस्थित झालेत. मंदार विला त्यांना सुद्धा आपण पाहताय. शंकर किरकिरा यांना सुद्धा आपण पाहू शकाल. असंख्य आज नवतरुण उभारते सितारे हे पुन्हा एकदा इन ऍक्शन पाहायला मिळतील. 46 धावा झाल्यात. 47 धाव्यांचा हा पाठलाग अगदी करायचा आहे आणि हा 47 धाव्यांचा पाठलाग आता कशा रीतीने होईल सुद्धा पाहणं योग्य. स्टार्ट द मॅच. पंचांचा सिग्नल विशाल धोदडे यांना अगदी आपण पाहताय. पंचांच्या भूमिकेत 10:33 पहिला चेंडू हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक झेल महत्वाचा आहे. शिवनाथ घोड एक बेस फिल्डर तो चुकी करणार नाही. इझिली टेक सेफ ॲज अ बँग. पहिला विकेटचं होईल इथे पतन. फलंदाज बाद.
आज कमेंटची बरसात आहे, ही आहे ताकद या दोन्ही संघांची. म्हणून मी म्हटलं की भिवंडी ग्रामीण परिसरातील हे दोन्ही दिग्गज संघ आहेत. आणि आज अगदी आपण पाहताय सकाळच्या सदरामध्ये कमेंटचा बॉक्स अगदी परिगच्च भरत असताना चांगल्या कमेंट्स आपण आपल्यापर्यंत पोहोचवा आणि नक्कीच त्या ऑनगोईंग मॅचच्या दरम्यान वाचल्या जातील. चला, ही जीवदानी वैतरणा दहिसर संघाला विनंती करतो की आपण या ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, जिथून अगदी आपण पाहताय सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकरणामध्ये. ही खासियत आहे या गोलंदाजाची. म्हणून मी म्हटलं की सडपतल बांधायचे जास्तीत जास्त खेळाडू अगदी आपल्याला पाहताना बघायला मिळतील या संघामध्ये, परंतु जी गुणवत्ता आहे ना ती ठासून भरले. पहिल्या चेंडूवर एक महत्वाची पर्यायच विकेट मिळाली. गणेश धावडे डकवर बाद झाले. ऑन साईडला फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न जिथे फॉलो केलं, लेग बाईचा इशारा आला. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर अगदी मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने एक सिंगल धावी स्कोर कार्डवर 1 रन्स ऑन कार्ड 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. सामना जर बनवायचा असेल तर इथून तुम्हाला परिपक्वता या शब्दाचा अगदी उच्चार करावा लागेल. चला, जास्त वेळ जाणार नाही, याकडे लक्ष द्या. थोडीशी इंजरी आहे, सो पाणी मैदानाच्या दिशेने जाईल. गणेश धावडे जीडी त्या दिशेने धावत पळत जात आहेत. चला, हलकासा व्यत्यय आपण सुद्धा घेऊया. एक सुंदर असा डीजे ब्रेक देऊया आपण पुन्हा एकदा. डीजेला संधी, यू गया और यू आया. सध्याच्या इंस्टाग्राम लेवलला मात्र ट्रेंडिंगला असलेलं हे सॉन्ग डीजे सागर. आणि आज आपण पाहू शकाल साथी डीजे सहयोग अनिकेतच्या माध्यमातून, म्हणजे आज माहोल बनणारच, नो डाऊट अबाउट इट. कडेर प्रीमियर लीग मध्ये सुद्धा झळाळला अनिकेत. नंतर वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये डीजे सागरची अगदी वर्णी लागली. आज प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण क्वालिटी मेंटेन कराल ना तर आपली अगदी विचारणी होते. म्हणूनच क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. एक या अंकांवर धावफलक आहे. स्लॉक करायचा प्रयत्न राजेश. यावेळेस आपण पाहताय हलकच स्ट्रगल झालं. पहिल्या इनिंगचा अगदी आपण खेळ पाहिला ना, ती कंपॅरिझन पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या. एक महत्वाची विकेट अगदी जी पहिल्याच चेंडूवर आली होती तशीच काहीशी सुरुवात झाली, कारण की पहिल्याच चेंडूवर गणेश धावडे सुद्धा बाद झाले. आणि परिपूर्ण आपण पाहताय की इथून एक चांगल्या पद्धतीची सुरुवात होत नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल धावा आले. ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग केलाय. चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये लॉंग चेस आहे. राहुल शेदर धावत पळत चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, त्यांना बिट करून चेंडू 1 बाउन्सने सरळ निघून गेलाय. वाईडिश मिड विकेट, सीमारेषा पार. मिळतील धावा 4. गावदेवी चषक चौकार. हे चौकार येतो आणि ज्याने कॉन्फिडन्स लेवल वाढेल. राजेश बसवंत याच खेळाडूच्या नावावर कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषकामध्ये उसगावच्या मैदानावर मॅन ऑफ द सिरीज बायसायकल अगदी पाहायला मिळाली. समोरच्या दिशेने कणखर प्रहार, चेंडू सीमारेषा पार. याला म्हणतात टिक फॉर टॅग, जशास तसं प्रतिउत्तर. षटकार, अप्रतिम स्ट्राईक. कणखर प्रहार होता, तगडा प्रहार समोरच्या दिशेने. याला म्हणतात टिक फॉर टॅग, जशास तसं प्रतिउत्तर. आई जरीमरी पालवली ब हा संघ अगदी पण पाहताय मैदानाच्या दिशेने अगदी पाठलाग होतोय 47 धावेंचा. आणि पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा 11 धावा होत्या, दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा 11 धावा, 1 विकेट. म्हणजेच पावलांवर पाऊल ठेवून दोन्ही संघ एकमेकांसमवेत आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टच्या या मुकाबल्यामध्ये कुठल्या खेळाडूंची सरशी हे पुढच्या फेरीमध्ये होईल हे सुद्धा पाहणं योग्य आहे. आज पहिला सामना डीजेपी स्पोर्ट जाधवपाडा या संघाने अगदी दिमागदार पद्धतीने जिंकला. आज अक्षय जाधव सुद्धा प्लेइंग 11चा हिस्सा आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व, आमचे साथी मित्र. आणि नेहमीच आम्ही डीजेपी परिसरामध्ये जेव्हा जेव्हा जातो ना तेव्हा एक चांगलंच आकर्षण
हे मात्र त्या दिशेने असते. पाठीराख्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेटमध्ये अगदी आपण पाहता नाही या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट का असतात, कारण की त्यांना अनुसरूनच बाकीच्या गोष्टी या पुढे जात असतात आणि त्या पाठीराख्यांचं सुद्धा कौतुक असेल. त्या संपूर्ण डीसीपीकरांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. इथून स्कोर कार्ड 11 या अंकांवर एक गडी बाद अशी स्थिती आहे. या सेकंड स्पेलमध्ये विराज वरठा या गोलंदाजाला आणलंय. काही जबरदस्त परफॉर्मन्स मानवित सडपातळ बांध्याचा एक अष्टपैलू खेळाडू अगदी आपण पाहत आहे. पण तुम्ही कसे दिसता, तुम्ही कसे आहात यापेक्षा क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्ही काय करू शकता हे खूप इम्पॉर्टंट आहे. पण आयुष्यात कर्तृत्वाला योग्य त्या नियोजनाची आणि क्रिकेटमध्ये योग्य त्या सरावाची साथ असेल ना, तर अशक्य गोष्टीही शक्य होतात. त्या प्रामुख्याने आपण पाहिल्यात. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा हा मानस स्पीड होत असताना एकीने उदयाला प्रतिसाद द्यावा लागेल, कारण की साथ आणि प्रतिसाद ॲज अ बॅटर तुमच्याकडे असणं खूप महत्वाची भूमिका आहे. दैसरा संघ मंद मंद पावलाने उपस्थित होते. चला जास्त वेळ घेऊ नका, त्वरित आपण टॉस करण्याकरिता उपस्थित राहा. ऑलरेडी सेकंड इनिंगला सुरुवात झाली. आता इथून थोडासा विचार विनिमय अगदी केला जातोय. कशा पद्धतीने मात्र या धावसंख्येच्या दिशेने ही वाटचाल होईल हे सुद्धा पाहणं योग्य. दोन्ही पंच त्या ठिकाणी विचार विनिमय करतात आणि तदनंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल का एक्झॅक्टली. उदय जाधव त्या दिशेने हलकासा स्ट्रगल करत आहेत. चला जो काही निर्णय आपल्यापर्यंत सुपूर्द करा आणि मॅच ऑन करायचे लवकरात लवकर. जास्त वेळ जाणार नाही याकडे कृपया लक्ष असू द्या. चला आई जीवदानी वैतरणा दहिसर संघ उपस्थित आहे. चला किमी 11 कर्जत संघ आपण सुद्धा या टॉस या ठिकाणी केला जाईल. या रोहित भोई या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती करतोय की आपण नाणेफेकीचा कॉल संपन्न करायचा आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये खूप सुंदर असं मैदान 360 अँगल मध्ये अगदी हे अवेलेबल आहे आणि जिथून आपण पाहू शकाल एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट हे अगदी हाताळलं गेलंय. खूप चांगले रेकॉर्ड्स या स्पर्धेमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळाले आणि जिथून अगदी आपण पाहता एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट हे नक्कीच हाताळलं गेलंय. यस खेळू शकत नाही कंटिन्युअसली हेच मात्र दाखवलं उदयाने आणि रिटायर हर्टच्या माध्यमातून यावेळेस खेळाडूला बाद व्हावं लागेल. सो बाद असतील खेळाडू हे लक्षात घ्या, कारण की हे क्रिकेटचे बदललेले नियम आहेत. आणि वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत आपण पाहू शकाल या अगोदर एक चेंडू फेसला लागला होता उदयाच्या. कंटिन्युअसली खेळू शकत नाही. म्हणून जर अगदी आपण ना पाहताय ना, जर स्वतःकडे तेवढी ताकद नसेल तर आपण खेळलं टाळा, कारण की दुर्घटना सिद्धीर भली. लवकरात लवकर रिकव्हर होतील हीच मात्र आपण ठेवूया सदिच्छा. उदय मात्र या ठिकाणी रिटायर हर्ट फलंदाज बाद होईल. धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचलंय ते म्हणजे एकंदरीत 11 या अंकांवर 11 रन्स ऑन अकाड 11 धावा. एक चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. गोलंदाजी मार्कवर इथून पुन्हा एकदा मिस्टर विराज सुसज्जित होईल. खूप चांगल्या स्थितीमध्ये अगदी या धावसंख्येचा पाठलाग होतोय. टॉसच्या दिशेने आपण वळणार आहोत त्या दिशेने अगदी आपण पाहताय रोहित भोये उपस्थित आहेत. महेंद्र गरिलाज इन ॲक्शन पाहायला मिळतील. नुकताच वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये महत्वाची भूमिका अदा केली. मयंक 11 जांभूलपडा संघाकरिता वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचं अगदी आपण पाहताय कमिंग सून आदिवासी प्रीमियर लीग पर्व 3 11 मे ते 16 मे अशी या स्पर्धेची तारीख अगदी आपण पाहताय. योग्य त्या पद्धतीचं डे नाईट फॉर्मॅट अगदी या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे आणि एक जबरदस्त खेळ अगदी आपल्याला पाहायला मिळेल वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून. फ्रंट फुटवर जाऊन ड्राईव्ह करण्याचा मानस एक सिंगल धाव या ठिकाणी मिळेल. आता धावेंच्या दिशेने अगदी अग्रेसर होईल की काय, परंतु राजेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा अगदी हा प्रयत्न करतोय. एकीकडे जयेश भोईर नव्याने फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. टॉस वॉन झालेत की 11 कर्जून संघ आणि प्रथमतः निर्णय घेतलाय. 3 षटकांचा सामना असेल. या 3 षटकांमध्ये कशा पद्धतीने या धावा अर्जित केल्या जातील हे सुद्धा पाहणे योग्य आहे. 47 धाव्यांचा पाठलाग होतोय. राजेशने एक एंडने चांगल्या पद्धतीची फलंदाजी केली. म्हणून क्रिकेटमध्ये साथ आणि प्रतिसाद या दोन्ही गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. पण आपण नेहमी म्हणतो ना की एका हाताने कधीही टाळी वाजणार नाही. तुम्हाला तुमची सांघिक कामगिरी चोख ठेवायची असेल तर सामूहिक कामगिरी ही योग्य ठेवावीच लागते. म्हणून आपण नेहमी म्हणतो ना की परिंदे कभी भी एक दूसरे के पंख नहीं उतरते, वो साथ में उडान भरते. म्हणून तुम्हाला त्या पद्धतीची कामगिरी करावी लागेल. समोरच्या दिशेने खेळलाय चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक त्या दिशेने येतोय. शिवनाथ गोंडला बॅकअप अगदी आपण पाहताय अचूक पद्धतीने होत असताना धावची चरबाने यसेडीच खेळाडू बाद होईल. जयेश भोईरला मात्र त्याच दिशेने धावत पळत यावं लागेल. विकेटचं झालंय ते पतन. फलंदाज बाद धावची चरबाने. व्हेरी वेल अगदी क्षेत्ररक्षण शिवनाथ गोंड. ग्रेट वर्क.
थँक्यू सो मच गीतेश बोंगे अगदी जॉईन झालेत आमच्याकरिता सुद्धा, त्यांच्याकडनं चांगल्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. शंकरजी नडगे थोडेसे इंजर्ड होते अगदी आपण पाहिलं शंकर, आणि अगदी लवकरात लवकर रिकवर होतील हे सुद्धा आपण पाहू शकाल. प्रमोद घाटाल बेस्ट ऑफ लक पालिवली असं मात्र त्यांच्या माध्यमातून. थँक्यू पमा हे सुद्धा जॉईन झालेत. गीतेश बोंगे हे सुद्धा जॉईन झालेत ऑनगोईंग यूट्यूबच्या माध्यमातून, त्यांचं सुद्धा स्वागत असेल. थँक्यू सो मच. आणि भाविश गवारी हे सुद्धा जॉईन झालेत ऑनगोईंग मॅचच्या दिशेने, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. बहुसंख्य आज कमेंट बॉक्स अगदी आपण पाहत आहे भरगच्च भरत असताना. आपण चांगल्या कमेंट्स पोचवा, त्या ऑनगोईंग मॅचच्या दरम्यान वाचल्या जातील. सर्व आमचे लाडके क्रिकेट रसिक त्यांचं सर्वांचं स्वागत आहे, कारण की प्रेक्षकांविना मैदान हे अधुरं आहे. आणि आज प्रो प्ले लाईव्ह नेटवर्क सुद्धा आपण पाहत आहे क्वालिटी वर्क हाताळत असताना एक चांगलं वर्क होत आहे. गुड कॅमेरा वर्क. राहुल कुंभार शहरापासून दूर खेळला आहे. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धावे स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक अगदी आपण पाहत आहे 16 अंकांवर. वेलकम आई जीवदानी वैतरणा दहिसर संघ अगदी येण्यात उपस्थित झाल्यात आमच्याच परिसरातील हा संघ आपण पाहत आहे, त्यांचं सुद्धा करूया आपण स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 16 अंकांवर धावफलक आहे. आता धावेंच्या दिशेने अग्रेसर व्हायचं असेल तरी ते मोठे फटके कन्सिस्टंटली तुम्हाला खेळावे लागतील. मोठा फटका आलाय राजेश बसवनच्या बॅटमधनं, तगडा प्रहार, लॉंग पल्ल्याचा एक उत्तुंग भरारे घेणारा हा षटकार. 6 आणि या 6च्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले. 22 22 या अंकांवर 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. अजूनही शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि यावेळेस रेडी होते, सुसज्जित होते आणि सरळ चेंडूला फेकून दिलं बॅकवर्ड. काऊ कॉर्नर, सीमारेषा पार, सरळ चेंडू निघून गेला 6 धाब्यांकरिता. आदरणीय दत्ताजी वरडा या ठिकाणी आपण पाहू शकाल मंद मंद पावलाने ते सुद्धा उपस्थित झालेत, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल 26 टी-शर्टची व्यवस्था आधी व्हॉलंटियर्स करिता केली गेली. ते दत्ताजी वरडा या ठिकाणी उपस्थित झाले, ते गोड व्यक्तिमत्व, त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम. शब्द सुमनांनी स्वागत. गेम इज ऑन. राजेश बसवन आणि दोन्ही खेळाडूंच्या नावावर मॅन ऑफ द सिरीज बायसायकल आहे आणि तेच परस्पर एकमेकांसमवेत. विराज वरटा सुद्धा कमी नाहीये स्वतःच्या गोलंदाजीवर. गुड कॉटन बॉल. ही झेल नाही तर ही मॅच असू शकते आणि तेच अगदी या ठिकाणी विराजाने दाखवून दिलं. जिद्द चिकाटीने ठासून भरलेला खेळाडू हार मानायला तयार नाहीये. विकेट मिळाली, फलंदाज बाद. आता सिच्युएशन आपण समजून घेऊयात. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडूंमध्ये लक्ष असेल 25 धावेंचं. 6 बॉल्स रिमेनिंग, 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलून गेला, वाघ नखाने अफजल खानाचा कोथला फाडून गेला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. हे राज्य व्हावे ही श्रीची इच्छा, रक्ताभिषेक करुणे शिव शंभो संतोषला, घेऊन हाती भगवा शिवबा हर हर महादेव गर्जला. अखंड महाराष्ट्र देवस्थान छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं नमन. आज इथून अगदी आपण पाहताय धावफलक जवळजवळ 22 या अंकांवर आहे. 25 धावेंची आवश्यकता. महत्वाची विकेट होती जिथे अगदी जर राजेश मैदानाच्या दिशेने स्थित असता तर या धावसंख्येच्या दिशेने काहीही घटित होऊ शकलं असतं. आता ज्या धावा शेवटच्या अंतिम षटकामध्ये गेल्या होत्या ना, त्याच धावा अगदी आता इथून तुम्हाला काढायच्या आहेत. म्हणजे 25 धावेंचं लक्ष इथून समोर असेल. काही या खेळाडूने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. यंदाच्या पर्वामध्ये जवळजवळ 9 ट्रॉफीज उचलण्याचा मान यंदाच्या बसे आदिवासी क्रीडा सेशनमध्ये चिडोबा स्पोर्ट जांभूलपाडा या संघाने, म्हणूनच नंबर 1 रँकिंगवर हा संघ आहे. तर कालच्या दिवसामध्ये आई गावदेवी पाचरुका या संघाला सुद्धा आपण पाहिलं नंबर 2 रँकिंगचा संघ अगदी खेळी करत असताना. शनिवार आणि रविवारच्या दिवसामध्ये क्वालिटी या सर्व काही गोष्टी पाहायला मिळतात. काही खेळाडूंचे स्वप्न अगदी पूर्ण झाले. काही खेळाडू अगदी प्रयत्न करतात क्रिकेटच्या पातळीवर. ऑन साईडला सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाह आहे, कहीं पे निशाणा. मारायचं होतं उत्तरेकडे, चेंडू निघून गेला दक्षिणेकडे. तत्पूर्वी या 2 धावा स्कोर कार्डवर मिळतील. आता 5 चेंडू 23 धावेंची आवश्यकता आहे. असाच सामना रंगला होता. दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं ताई जीवनानी बंगलापाडा वर्सेस जिथून अगदी एक चांगल्या परिपक्वतेने खेळ
अगदी होत होता आणि एक महत्वाची अगदी इनिंग ज्यामध्ये आपण पाहिलीत कुमारच्या माध्यमातून अप्रतिम 19 धावींची आवश्यकता असताना 2 महत्वाचे षटकार लागले. शेवटच्या चेंडूवर 1 धावाची गरज असताना तो सुद्धा षटकार अगदी खेचला गेला हे सुद्धा आपण पाहिलं. आतापर्यंत खूप चांगले रेकॉर्ड्स या स्पर्धेमध्ये आणि पहिली स्पर्धा ज्यामध्ये 4 अर्धशतकं ही झळकावली गेलेत. पहिला मान मिळवला अगदी आपण पाहू शकलात जिथे अजय मडवीने 14 चेंडूंमध्ये 52 धावा. तदनंतर जितू सुतार हा दुसरा फलंदाज ठरला गेला 18 चेंडूंमध्ये 60 धावा. रवींद्र सुतार ब्रँड आहे खैरपाडा या संघाचा ज्याने 17 चेंडूंमध्ये 64 धावा नाबाद अगदी पाहायला मिळाल्या. तदनंतर शैलेश खरपडे बऱ्याच कालावधीनंतर 36व्या आयोजनानंतर शैलेशची बॅट तळपली 17 चेंडूंमध्ये 60 धावा या नाबाद अगदी पाहायला मिळाला. जगदंबा स्पोर्ट्स शिवनसई या संघाचा हा खेळाडू असे 4 अर्धशतक अगदी आपल्याला पाहायला मिळाले. बॅटची एज अगदी त्या दिशेने सरसावले होते. विराज वरडा स्वतः फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल सिंगलच्या मदतीने धावफलक अगदी आपण पाहत आहे जाऊन पोहोचलंय 25 या अंकांवर. फक्त आणि फक्त आता औपचारिकता ही शिल्लक राहिले. आर्यन वरडा विराज वरडा यांचे छोटे बंधू आपण पाहिलं. नक्कीच आता यंदाच्या IPLच्या हंगामामध्ये परस्पर एकमेकांसमवेत हार्दिक पांड्या कृणाल पांड्या येत असताना कृणाल पांड्यावर अगदी हार्दिक पांड्या तुटून पडला हे सुद्धा आपण पाहिलं. खेळ खूप महत्वाचा राहिलाय म्हणूनच दया क्षमा शांती या गोष्टींना महत्व नाहीये. खेळ खूप महत्वाचा ठरला गेलाय. आर्यन याने चांगल्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी केले. लेन बॉल लिव्ह केले या चेंडूला व्हाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव सुद्धा स्कोर कार्डवर जॉईन होईल. 1 फॉर द ओव्हर चा इशारा सुद्धा दिलाय. चांगला प्रयत्न होता. अगदी जेवढी मजा यॉर्कर टाकण्याकरिता येत नाही तेवढी मजा अगदी आपण पाहताय ना एक बाउन्सर टाकण्याकरिता एखाद्या वेगवान गोलंदाजांना ही सरशी असते आणि म्हणूनच अगदी आपण पाहता इथून आर्यने मध्ये हा एक चांगला चेंडू हाताळला. ऑन साइडला स्कूपच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय. सरळ चेंडू निघून गेलाय. फाईन लेग सीमा रेषा पार आणि नोचा इशारा सुद्धा कारण की या अगोदर फर्स्ट वॉन केलं होतं. हा दुसरा बाउन्सर काय मॅच मध्ये कलाटणी पाहायला मिळेल का? 5 अतिरिक्त धावा या स्कोर कार्डवर मिळतील आणि या 5च्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले 31 या अंकांवर धावफलक. लगातार हा बाउन्सर हाताळला आणि त्याचंच कारण त्या दिशेने पनिशमेंट स्वरूपी हा नोचा इशारा. 3 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाला. आता 16 धावेंची आवश्यकता ही समोर असेल. म्हणून क्रिकेट हा नेहमीच जरतरचा खेळ राहिलाय. जोपर्यंत शेवटचा चेंडू जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही तोपर्यंत आपण भविष्यवाणी ही करू शकत नाही. आता पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. या संधीचं सोनं करावं लागेल. 3 balls रिमेनिंग 16 रन्स रिक्वायर्ड टू विन आणि फ्री हिटचे सिग्नल हे पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने असतील ऑन म्हणजेच परिपूर्ण स्वातंत्र्य आहे फलंदाजाला. मिस्टर मुकेश स्ट्रायकिंगला बॅटर. ओहो हलकासा खाली राहिला हा चेंडू. थोडासा बॅकफुटला जाऊन मागचा पाय अगदी ऑफस्टंपच्या बाहेर हा जास्तीत जास्त काढला आणि जिथून परिपूर्ण बीट ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न होता पिक करण्याचा प्रयत्न झाला परंतु परिपूर्ण बीट झाले. आता 2 चेंडू 16 धाबींची आवश्यकता इथून समोर असेल. चांगलं कमबॅक आर्यनच्या माध्यमातून अगदी आपण पाहू शकाल. सरळ बीट झाले. आता इथून आपण पाहताय फक्त आणि फक्त औपचारिकता इथून शिल्लक असेल. कव्हर पॉईंट रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या दिशेने अगदी आपण पाहताय. रोशन झनाडे याला एक सिंगल धाबेवर समाधान व्यक्त करावं लागेल. 15 धाबींची आवश्यकता. आता शेवटचा अंतिम चेंडू हा शिल्लक असेल. इथून धावफलक 32 या अंकांवर स्थित. यानंतर 2 संघ दरम्यान अगदी किमे 11 कर्जून आणि जीवदानी वैतरणा दहिसर या संघ दरम्यान लढत पाहायला मिळणार आहे. टॉस बॉल झाले. किमे 11 कर्जून आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. या क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. इथून फलंदाजी अगदी करावी लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला स्ट्रॉंग फिनिश परंतु या फटक्यांची आवश्यकता अगोदर होती आणि जिथून अगदी पाहू शकाल जाता जाता इम्पॅक्ट टाकला आणि अगदी आपण पाहू शकाल हा सामना वॉन झाले. चिडोबा स्पोर्ट जांभूलपडा संघ परंतु खूप चांगल्या पद्धतीची मानसिकता अगदी सुसज्जित केली. जरीमरी पालवली ब या संघाने परंतु काही चुक्या घटित झाल्या कारण की जे 2 चेंडू जर भीमर हाताळले नसते त्यावर 14 धाबा खर्च केल्या नसत्या तर या सर्व गोष्टी अगदी थोड्याशा चेंज करता आल्या असत्या. विकास यांना सुद्धा आवाज पाहिलं आपण प्लेइंग 11 मध्ये